हे गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू चॅनल. सॉरी मराठी चॅनल आहे, मी विसरून गेलो होतो. मी जस्ट आता रेडी होऊन ऑफिसला चाललेलो आहे. तर मी 2 दिवसाच्या मागं एक ब्लॉग अपलोड केला होता. मतलब ब्लॉग नव्हता, तो शॉर्ट व्हिडिओ होता. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की मी हॉटेलच्याबद्दल आणि माझ्या ऑफिसच्याबद्दल पूर्ण माहिती देईन तुम्हाला. तर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माझ्या पूर्ण ऑफिसचं पण टूर दाखवीन आणि मी पूर्ण तुम्हाला हॉटेल पण दाखवीन. माझं हॉटेल कुठं आहे, काय आहे, कोणत्या लोकेशनला आहे, पूर्ण डिटेल व्हिडिओ देईन तुम्हाला हॉटेलबद्दल वगैरे ह्या ब्लॉगमध्ये आजच्या. आणि हा तर माझा पहिलाच व्लॉग आहे, त्यामुळे साऊंड क्वालिटी किंवा व्हिडिओ क्वालिटी काय खराब झाली किंवा काय बोलताना चुकलं तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही की हे असं नाही पाहिजे, ते ह्याप्रमाणे पाहिजे होतं. मी त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट 100% करीन व्हिडिओमध्ये किंवा साऊंड क्वालिटीमध्ये वगैरे. आता जस्टच मी आणि अनिकेत ऑफिसमध्ये पोचलो. मी तुम्हाला आता ऑफिसचा एक टूर करून दाखवतो. आमचं ऑफिस कसं आहे, काय आहे, म्हणजे हे जे फाईल कसे ठेवलेले, टेबल कोणाचा कोणता आहे, आमच्या बॉसचा टेबल कोणता आहे, आम्ही काय काम करतो, आमच्याकडे मटेरियल काय आहे, हे तुम्हाला सगळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता दाखवतो. हे असं आमच्या एका बिल्डिंगमध्ये ऑफिस आहे. आमच्या कंपनीचं नाव CM स्ट्रीम इन्फ्राटेक आहे. हे असं पूर्ण अकाउंटचे फाईल, सेल्स, परचेस सगळ्या फाईल ह्या पद्धतीने लावून घेतलेल्या आहेत. इथं आमचा अकाउंटचा माणूस बसतो, दिनेश म्हणून. इथं मार्केटिंगचा माणूस अनिकेत बसतो. इथं पण सगळे ड्रॉवरमध्ये फाईल्स लावलेले आहेत. ह्या ठिकाणी असं फिक्स नाही आहे कोण बसतं, पण एक दिवस भाऊसाहेब बसतात किंवा एक दिवस मी बसतो. इकडं कोण क्लायंट वगैरे आला तर पुढं त्याला बसवायसाठी चेअर वगैरे ठेवलेली आहे. ह्या साईडला आमचा बोर्ड आहे असं पूर्ण काम. मी आता कोणाला माहिती आहे की नाही मला नाही माहिती, पण जे इलेक्ट्रिकल फील्डमध्ये आहेत लोक त्यांना 100% माहीत असतील. हे पण जॉईंट किट आहेत. HT 11 kV 22 kV जॉईंट किट आहेत हे सगळे. हे आमच्या बॉसची केबिन आहे. आमची मीटिंग असताना आम्ही सर्वजण इथं बसतो. हे वरती पण सगळे जॉईंट किट लावलेले आहेत. आणि आतून असा व्ह्यू दिसतो आमच्या ऑफिसच्या समोर. आम्ही LT किंवा HT प्रोडक्टमध्ये पूर्ण ट्रेडिंग पण करतो, सर्व्हिसिंग पण करतो. त्यामुळे कुणाची काही रिक्वायरमेंट असेल तर 100% आमच्यांना कॉन्टॅक्ट करा. आम्ही 100% तुम्हाला सर्व्हिस पण देऊ. अशा पद्धतीने मी थोडक्यातच हा ऑफिसचा टूर तर माझा संपवतो आहे. मी तुम्हाला आता हॉटेलचा पण टूर ह्याच व्हिडिओमध्ये दाखवतो. मी मला म्हणणार पहिल्याच व्लॉगमध्ये हा गॉगल घालून फिरत आहे सगळ्या ऑफिसमध्ये पण, बाहेर रस्त्यावरती पण. मी अजून एवढा कॅमेरा फ्रेंडली तर बिलकुल नाही आहे, त्यामुळे मी पहिला गॉगल घालून फिरत आहे. कारण माझी नजर इकडं तिकडं सारखी जाते, बोलताना विचार करतो मी 4 वेळा, म्हणून मी गॉगल घालून ब्लॉग करत आहे पहिल्यांदा. आम्ही ऑफिसला तर आलो होतो, पण भूक लागली म्हणून आता अनिकेत म्हटलं आपण नाश्ता करून येऊया. मग आम्ही चाललो आहे आता नाश्ता करायला. सकाळ आम्ही नाश्ता पण काय करतो ते दाखवतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हॉटेलची टूर देतो.
गुड मॉर्निंग एव्हरीवन. काल ब्लॉग बनवायचा होता हॉटेलचा, पण अचानक ऑफिसचं काम लागल्यामुळे मुंबईला आलो. त्यामुळे मला काल काय टाईमच नाही भेटला ब्लॉग बनवायला. मुंबईमध्ये आम्ही एक नवीन चार्जिंग स्टेशनचं काम करत आहे, त्यासाठी मुंबईला आलो आवरलो. हे काल मी रात्री थांबलेलं हॉटेल हे आहे. आता मस्त आवरून नाश्ता करून मस्तपैकी पोहे खाल्ले, ब्रेड जाम खाल्ला. आता साईटवर चाललो आहे मी. साईटवरती जाऊन पण दाखवतो तुम्हाला आमचं आता काम कसं राहतं. आता इथं जे आहे ते आमचं चार्जिंग स्टेशनचं काम. तुम्हाला चार्जिंग स्टेशन पण दाखवतो पूर्णपणे कसं असतंय, काय कुठून केबल टाकतो, काय पास करतो. आता आज तर आहे रविवार, काल होता शनिवार. मी हॉटेलचा व्लॉग तर कालच बनवणार होतो, पण काल काय आपल्याला टाईम नाही भेटला, तेव्हा मुंबईला आलो. आता जस्ट साईटवरती आलो होतो मी. केबल अनलोडिंगचं काम चालू आहे, तुम्हाला दाखवतो मी आता केबल कसं अनलोडिंग करतात इथे साईटवर. की मी यायच्या आधीच अनलोड करून ठेवली होती केबल ते. आणि तो जो उभारला आहे ना, तो ब्ल्यू शर्टवाला, तो माझा मित्र भाऊसाहेब आहे तिथे, साईटचा पूर्ण सुपरवायझर. ॲक्च्युअली केबल असे अनलोड करत नाहीत, क्रेननं करायला लागते केबल अनलोडिंग, पण आता ऑप्शन नाही म्हणताना JCBनं अनलोडिंग करत आहे. आणि हे जे आपली जी टोटल साईट आहे ना, हे सगळं पार्किंग आहे इथं. बस, ट्रक, कार. इथं आपण टोटल चार्जर बसून देत आहे त्यांना. 17 ते 18 चार्जर बसून द्यायचं काम चालू आहे. किंवा आमच्या साईटचा सुपरवायझर. केबल साईज आहे ती 3.5 ओव्हर 185 स्क्वेअर mm केबल साईज आहे. आणि ही जी उतरवली ती 3.5 ओव्हर 300 स्क्वेअर mm केबल आहे. आता ही जी स्टँड बनवत आहे ह्याच्यामध्ये केबल टाकून घेणार व 3.5 ओव्हर 185 स्क्वेअर mmची 5 रन टाकायचे त्याच्यामध्ये. त्या साईडला आपले 5 चार्जर बसणार आहेत टोटल इकडे. त्यासाठी JCBनं प्लेन करून घेत आहे आपण. आणि ही लेबर लोक आहेत, केबल खोलून घेत आहेत पूर्णपणे. जेव्हा लूप ओपन करतील तेव्हा रन एक करून टाकतील त्या स्टेंजमध्ये. हे जे गोल गोल करून काढत आहेत ना केबल रन, हे ट्विस्ट नको व्हायला म्हणून त्याची लूप काढत आहेत अशा पद्धतीने. नाही जर डायरेक्ट केबल उचकटली तर केबल ट्विस्ट होऊन आर्मर वगैरे डॅमेज होतं किंवा केबलचा पंखा डॅमेज होतो. ह्या लोकांना माहीत नाही केबलचं ट्विस्ट कसं काढायचं. तेच भाऊसाहेब ओरडत आहे तर केबलचं ट्विस्ट व्यवस्थित काढा. ह्या साईडच्या पूर्ण शेजारी खूप मोठा असा डोंगर आहे. पूर्ण अशा डोंगर रांगच आहे अशी साईडच्या मागे. आमची साईट आहे ना ही तुर्बेमध्ये, तुर्बे, नवी मुंबई. आता असे टोटल 5 चार्जरचे 5 रन टाकलेले. प्रत्येक चार्जरनुसार कट करून टाकलेले, साईजनुसार चार्जरच्या किती मीटरवर प्रत्येक चार्जर बसणार आहे त्याप्रमाणे केबल कट करून टाकले. हे असं इथं 5 चार्जर बसतील ह्या भिंतीच्या साईडला. ह्या केबलमधनं आपल्या पाईपमधनं RCC पाईपमधनं पास करून इथं आपला ACB बसणार आहे, एअर सर्किट ब्रेकर त्या ठिकाणी. आता ज्या दिवशी बसतील तेव्हा तुम्हाला टर्मिनेशन वगैरे सगळंच दिसेल चार्जर. आणि हे आता ह्याच्या प्रोटेक्शनसाठी पण आपण DWC म्हणून पाईप टाकणार केबलच्या प्रोटेक्शनसाठी. 5 पण चार्जरच्या केबलांना DWC पाईप पण घालून झाली बघा. त्या पद्धतीने
पाईप घातली जाते केबलच्या प्रोटेक्शनसाठी. 1 2 3 4 5 हे पाईप आणून पुढं टाकत आहे तो त्याच्यात तोंडांना पाया केबलच्या. चिल्ड पाण्याच्या बाटल्या एवढ्या आणल्या होत्या तरी पण पाण्याच्या बॉटल 2-3 पाणी बॉटल संपल्या. परत मी चाललो आता साईड करून चालत. एवढी इथं गरमी आहे ना, नका विचार. एवढा त्रास होतो उन्हाचा इथं. आणि घाम तर एवढा सुटला ना, पूर्ण टी शर्ट वगैरे सगळी पूर्ण ओली झाली माझी तर आतमधून सगळं. आता परत जाणार बाहेर चालत साईडच्या, परत पाण्याची बाटली घेणार आणि येणार आतमध्ये. एवढा मी तर आता साईडच्या बाहेर आलो आहे, पण साईडच्या लांबपर्यंत पाण्याचा काहीच सोर्स नाही. इकडं पण पूर्ण मागपर्यंत काही नाही आहे आणि इकडं पण लांबपर्यंत काहीच नाही आहे. पूर्ण सगळे मोकळा रस्ते. आता हा नवी मुंबईमधला सगळ्यात डेव्हलपिंग एरिया आहे, त्यामुळे आता जवळपास काही नाही आहे. पण हळूहळू सर्व गोष्टी इकडे भेटायला चालू होतील आपल्याला. सारखं किती वेळा साईटवरनं बाहेर चालत जायचं म्हणून हॉटेलवरती येऊन परत साईटवरती गाडी घेऊनच चालू आहे, जेणेकरून परत आपल्याला काहीतरी सामान आणायला लागते. पाण्याची बॉटल किंवा पाईप वगैरे, झेरॉक्स वगैरे साईटवरती जे मटेरियल लागतं ते कारच घेऊन गेलेलं बेटर पडेल म्हणून कार घेऊन चालू आहे आता साईटवरती. इथं आपलं सबस्टेशन बनत आहे HTचं. इथं आपला RMU बसेल, ट्रान्सफॉर्मर बसेल त्यांच्या लोडच्या रिक्वायरमेंटनुसार. त्यासाठी ह्या 22-300च्या केबल अशा बाहेरून आपण टाकत आणले तिथं RCC पाईपमधून. ह्या 22-300च्या केबल पहिला ब्रेकरला जातील, त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मरला जातील आणि त्याच्यानंतर मग LT ब्रेकरला जातील आणि तिथून पुढे सप्लाय आपला सगळा डिस्ट्रीब्यूट होणार. तुम नीचे ही डालेगा ना, PQC के अंदर चला जाएगा, अंदर ही आएगा इसका ऊपर रैम्प. तुमको बाद में मतलब निकलने के बाद उसमें फिक्स हो जाएगा. एकदम डाल दिए, ये डाल दो. हाँ इधर कुछ चैम्बर के अंदर नहीं है. त्यांचा विषय असा चालला होता की आपण जी HT केबल टाकले ना तिथून आपल्याला लगेच LT केबल टाकता येत नाही. स्टँडर्ड नियमानुसार काय असतं, HTच्या केबलच्या शेजारून LTची केबल नेता येत नाही. दोन्ही केबलच्या मध्ये डिस्टन्स मेंटेन करायला लागतोय. त्यामुळे ते दुसऱ्या चेंबरमधनं केबल घ्यायचं चाललं होतं त्या दोघांचा. नाही ना 350 स्क्वेअर mm चे केबलचे 3 रन कट करत आहे 99 मीटरचे. आपण आता जे ACBसाठी तिथं 5 रन कट करून ठेवले, ACB टू चार्जर, त्याच्यासाठी आपण हे जे सबस्टेशन आहे इथं आपलं इथून ह्यातून केबल रन टाकणार. ते आपण डायरेक्ट आपल्या तिकडे ACBपर्यंत जाईल. त्या 3 रन 99च्या आपण त्या सबस्टेशन टू सेकंड नंबर ACBसाठी टाकून ठेवत आहे. आता त्या ठिकाणी ACB बसणार आहे आपला. तिथून आता असं खालून पाईप टाकून ठेवलेले आहेत आपण RCCच्या. असं डायरेक्ट ह्यातून केबल आपण 3 रन होऊन घेणार आणि हे जे इथं तुम्हाला 3 होल दिसतात ह्यातून आज सबस्टेशनला 3 रन जाणार आपले. फर्स्ट नंबर ACB टू सेकंड नंबर ACBला 3 रन 3.5 कोर 300 स्क्वेअर mmचे. त्यांना आता तिथून इथंपर्यंत केबल ओढायचं डिस्टन्स जास्त असल्यामुळे माणसांमध्ये केबल ओढून होईना. मग आता त्यांनी काय करणार आहेत, पुढं पिकअप लावत आहेत. पिकअपला दोरी बांधणार आणि पिकअपद्वारे केबल ओढली जाणार. आता तिकडे मी तुम्हाला दाखवतो कसं केबल ओढतात पिकअपला बांधून. तुम्हाला सिखाया हुआ चल नहीं भाई, झाड़ भर का 300 केबल LT है. जब ST बांध केबल पकड़ना, केबल जानना से धीरे धीरे चल, धीरे अरा चल. केबल आता सुद्धा वडली जात नाही. कुठतरी पाईपला त्याचं तोंड थटलेलं आहे किंवा काहीतरी झालेलं आहे पाईपमध्ये. मत लगा पागल का मारेगा साला, परस्ती पे लगा इधर काम है. अशी
गाडीद्वारे केबल ओढून घेतली आपण रस्सी बांधून. आमच्या कंपनीमध्ये सगळ्यात जास्त काम हेच आहे. स्वतः लेबरच्या बरोबरीला काम करत असतो एकटाच भाऊसाहेब आमच्या कंपनीमध्ये. मैं क्या बोल रहा हूँ, उधर कितना बचा है देख लो. उधर कितना बचा है, उधर कितना बचा है. कामाच्या वेळेला अजिबात मागं पुढे बघत नाही भाऊसाहेब आमचं. आपले त्या सबस्टेशनपासून ते त्या एस बीपर्यंत आपले 3 रन टाकून झाले होते. LT 300 स्क्वेअर MM केबल. प्लस आपण काय केलं आहे आता तिथून इथं आपले 60 KWचे 5 चार्जर बसणार आहेत. त्याच्यासाठी पण आता आपण 3-4 रन टाकून ठेवलेत केबलचे. फक्त मला काय झालं कामामध्ये मला व्हिडिओ बनवता नाही आला म्हणून आता शेवटी काम संपल्यावरती मी व्हिडिओ करून सांगत आहे सगळे. मला 5 ते 6 दिवस झाले पण ब्लॉग काही एडिट करायचा पण झाला नाही आणि अपलोड करायचं पण झालं नाही. मी आता ऑलरेडी हा ब्लॉग खूप मोठा झाला आहे. ह्याच्यामध्ये मी आता हॉटेलचं टूर तर नाही देत तुम्हाला. हॉटेलचं टूर नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला 100% सांगा आणि ह्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट काय केली पाहिजे काय नाही केली पाहिजे तुम्ही कमेंट करून मला 100% सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.